आज आपण पाहणार आहोत स्वीट हार्ट नेकची कुर्तीला कटिंग कशी करायची. चला पाहूया. त्यासाठी काय करायचं, पहिलं गळा कितीचा आहे. आता माझा गळा होता 6.5चा. मी गळा उंची घेतली 6.5, 2.5 इंचाचा आपला नॉर्मल बॉक्स तयार करून घेतला. जिथून खालून गळा आलता ना 6.5, तिथून आपण काय केलं, 1.5 इंच वरती आणि त्याची रुंदी असंच 3 इंच घेतलं. तुम्ही 3, 3.5 सुद्धा घेऊ शकता, परंतु मी 3 घेतला आहे. आणि अलगद असा स्वीट हार्ट कर्वचा आपण शेप द्यायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेप सेम तसाच द्या. शेप देताना थोडी घाई न करता थोडं सावकाश शेप द्या. नंतर काय करायचं, आपण हा जसा शेप दिला आहे तसा स्वीट हार्ट नेक हा गळा आपण काय करायचा, कट करून घ्यायचा. तुम्हाला शेप ओळखू येत नसेल त्याच्यामुळे मी चॉकने इथं तुम्हाला टिक करून दाखवत आहे. असं डायरेक्ट तुम्ही स्ट्रेट न घेता थोडासा हलका असा कर्व शेप घेतलेला आहे. म्हणजे थोडा हलका हलका गोलाकार घेतला म्हणा की थोडक्यात. आता नंतर बघा किती सुंदर असा स्वीट हार्ट नेक आपला कट करून झालेला आहे. आता हा लाइनिंगचा फॅब्रिक आहे, तर आता आपण हे मेन फॅब्रिकवर ठेवून ही पलटी करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी काय केले, आता माझा कॉटनचा ड्रेस होता त्याच्यामुळे मी कॉटनचा ड्रेस कटिंगचा केलेला आहे. मी मेन फॅब्रिक ठेवले, त्याच्यावर आता आपण काय करायचं, हा लाइनिंगचा कपडा वरी ठेवायचा. आणि आता जसा गळ्याचा शेप आहे तसा एक लहान अशी शिलाई मारून घ्यायची, जसा आकार आहे तसा. आता ह्याच्यासाठी कपडा हलू नये, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून पिन लावून मी सेट करून घेत आहे. आता मी वरती 2 शोल्डरला आणि खाली नेकलाईन जिथं आपली क्लोज होते तिथं एक टसणी लावलेली आहे. नंतर काय करायचं, थोडी थोडी मार्जिन घेऊन शिलाई मारायची. तर मी तुम्हाला टिक करून दाखवतो ते पेननी, परंतु माझा इथं पेनच संपला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो दिसणार नाही. परंतु बघा, मी जसं पेनने दाखवले त्याप्रमाणे थोडं थोडं धरून शिलाई मारून घ्या. मेन शिलाई मारताना काय करायचं, इथे कोपरा आला ना तिथं सुईचं टोक काय करायचं, खाली घालायचं आणि नंतर शिलाई मारायची. त्याच्यामुळे तो कोपरा काना कोपऱ्यातनं प्रॉपर येतात. आता माझे इथे 3 टोक होते, तर मी बघा सुईचं टोक खाली घातले आणि नंतर शिलाई घेतली. आता नंतर शिलाई मारायची झाल्यानंतर काय करायचं, हे मधलं राहिलेलं फॅब्रिक आपल्याला आता कट करून घ्यायचं. हे आपलं काय कामाच नाही. आता फॅब्रिक कट करायचं आणि जे अस्तरचं लाइनिंगचा कपडा आहे ना तेवढंच ठेवून कट करून टाकायचं. आणि कट केल्यानंतर आपल्याला जिथं आता कोण कोपरे होते बघा तिथं आणि गोलाकार थोडा आहे ना तिथं कट करायचे. कट केल्याने काय होतं, ही शेप प्रॉपर आणि बरोबर येतो, त्याच्यामुळं कट करणं कंपल्सरी आहे. आता हे पलटी करून घ्यायचं आणि ह्याला आता इथं काय करायचं, घाई न करता व्यवस्थित अशी कपडा सेट करत शिलाई मारून घ्यायची. कपडा सेट करायचा, ही वरची जी लाइनिंगचं फॅब्रिक आहे ना ते खाली दिसू नये एवढी आपण काळजी घ्यायची दाब शिलाई मारताना. आता बघा मी व्यवस्थित अशी दाब शिलाई मारत आहे. सेम अशाच प्रकारे हा गळा तुम्ही ब्लाऊजला सुद्धा फ्रंटला काढू शकता. त्याच्यामुळं ब्लाऊजचा देखील लुक एकदम असा युनिक आणि एलिगंट येतो. हा कुठल्या देखील ब्लाऊजला लुक एकदम क्लासी येतो आणि छान दिसतो. त्याच्यामुळं तुम्ही हा गळा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच टिप्स आणि ट्रिक्स, ब्लाऊज डिझाईन, कुर्तीच्या नेक डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.